नमस्कार. आज आपण सुरुवात करणार आहोत कवितेपासून आणि मग गोष्टीकडे वळणार आहोत. कदाचित ते मला खात्री आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने गेल्या काही दिवसात चीन आणि भारत यांच्या सीमेवर जे काही चाललं आहे पेगॉंग लेकच्या आसपास ते बघितलं असेल, ऐकलं असेल, दृश्य ती बघितली असतील. तर त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की एक स्पेशल फ्रंटियर फोर्सचे एक कमांडर त्यांना ह्या काही दिवसांपूर्वी शहीद त्या ठिकाणी झाले. आणि मग ह्या स्पेशल फ्रंटियर फोर्सच्याच एका सैनिकाने आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ही कविता पाठवलेली आहे. ती मी आधी पहिल्यांदा वाचून दाखवते आणि मग आपण पुढे जाऊया. तो सैनिक तो स्वतः पण या स्पेशल फोर्सचाच एक सैनिक आहे. तो असं म्हणतो, मैं जानता हूँ, मैं जानता हूँ, मैं जानता हूँ मेरी कोई ज़मीन नहीं है, मैं जानता हूँ मेरी कोई ज़मीन नहीं है, इस मिट्टी को मैं अपना मानता हूँ, इस मिट्टी को मैं अपना मानता हूँ. मैं तिब्बत का निवासी हूँ, मैं तिब्बत का निवासी हूँ, पर भारत के लिए लड़ता हूँ, पर भारत के लिए लड़ता हूँ. मिट जाऊँगा मैं इस मिट्टी में, ये मैं जानता हूँ, ये मैं जानता हूँ. किसकी आँखों से आंसू बनकर बहूँगा, किसकी आँखों से आंसू बनकर बहूँगा, ये मैं जानता हूँ. पर तुम गहरी नींद सो पाओगे, इसलिए मैं जागता हूँ, इसलिए मैं जागता हूँ. सरहद के ये लकीरों ने न जाने कितने को अपनों से दूर किया है, ये मैं जानता हूँ, ये मैं जानता हूँ. शहीदों को याद करके उनको भुला दिया जाता है, ये भी मैं जानता हूँ, ये भी मैं जानता हूँ. पर तुम मेरी चिंता मत करना, इस मिट्टी के लिए, इस मिट्टी अपने खून से सींचना है. इस देश का कर्ज जो मुझ पे है, इस देश का कर्ज जो मुझ पे है, उस कर्ज को उतारना है, ये भी मैं जानता हूँ, ये भी मैं जानता हूँ. अगर मैं लौट के ना आऊँ तो अपने पलकों को भीगने मत देना, अपने पलकों को भीगने न देना. अपने मन के अंदर उठे जज्बातों को, तूफानों को दिखने मत देना. मेरे बेटे से कहना मैं मरा नहीं हूँ, मैं शहीद हुआ हूँ, मैं भारत माँ के लिए अमर हो गया हूँ, भारत माँ के लिए अमर हो गया हूँ. तुम्हाला थोडीशी मी पार्श्वभूमी सांगते की तो असा सैनिक का म्हणतो की माझी स्वतःची जमीन नाही आहे. तर तुम्हाला प्रत्येकाला तिबेट हा नक्कीच भाग माहिती आहे. भारताच्या नकाशात आहे. त्याला आपण सगळ्यात थंडी म्हणजे उंचावरचं थंड पठार असं ज्याला म्हणतो. हा सुरुवातीला स्वतंत्र देश होता आणि मग चीननी नंतर तो बळकावला. चीनचं त्यांनी आता तिथे जवळजवळ ताबाच मिळवलेला आहे. आणि जेव्हा चीन तिथे आक्रमण करून गेला त्यावेळेला तिथले जे लामा होते, बुद्ध धर्मीय हा तिबेट देश आहे, दलाई लामा भारतामध्ये पळून आले. त्यांना पळून यावं लागलं अक्षरशः. त्यांच्याबरोबर कित्येक तिबेटीसुद्धा आले. आता हे जे हे आपल्याकडे त्यांचं स्वतःचं एक स्थान पण आहेच आहे, पण हे जगभर प्रवास करत असतात आणि त्यांना मनात अशी आशा असते की आज ना उद्या आमची तिबेटची जी भूमी आहे ती परत आम्ही स्वतंत्र करू आणि परत आम्ही तिबेटला जाऊ. तर हे जे तिबेटी लोक आहेत ते भारतीय सेनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्याकडे माउंटन डिव्हिजन्स असतात वेगळ्या प्रकारच्या. त्याच्यामध्ये कुमाऊ लोकांची वेगळी असते, लडाखी लोकांची वेगळी असते, किंवा गढवाल लोकांची वेगळी असते, गुरखा लोकांची वेगळी असते. आणि मला वाटते आत्ता तुम्हाला या सगळ्या जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये एक विकास नावाचं पण एक पलटण आहे वगैरे असं कळलं असेल. तर हे जे विकास आहे त्यामध्ये हे सगळे तिबेटवरून आलेले जे गुरखा असतात ते त्याच्यात समावेश केलेले असतात. त्याचा फायदा असा असतो की त्या भागाची म्हणजे मी किंवा तुम्ही किंवा आणखीन कोणी तिथे जाऊन जर लढायचं असेल तर आपल्या तिथल्या हवेला, थंडीला
खूप जमून घ्यायला त्रास होतो हे तिथेच वावरलेले असतात आणि त्यांना हे जमतं. आणि तिबेटच्या बाबतीत तर त्या भागामध्ये त्यांचं आणखीन एक भावनिक नातं आहे म्हणून त्याला तिथे तैनात केलेलं असतं. तेव्हा आत्ता जे आपले शहीद झाले ना एक जवान पेगॉंग लेकच्या आसपास, ते ह्या पलटणीचे होते आणि त्याच्याच पलटणीमधल्या एका माणसाने, म्हणून त्यांनी म्हटलं आहे की मला माझी स्वतःची मातृभूमी नाही आहे, आता राहिलेली नाही आहे, मात्र इच्छा आहे की आज ना उद्या मी तिकडे नक्की जाईन. आत्ता मात्र ज्या भारताने मला आश्रय दिला, बघा हां किती छान आहे ही कल्पना. कित्येकदा आपल्या देशामध्ये राहणारेच आपल्याशी गद्दारीने वागतात, मात्र हे तिथून आलेले जे गुरखा आहेत ते भारताच्या भूमीशी पूर्णपणे प्रामाणिक राहिलेले आहेत. आणि असंख्य असंख्य गुरखा, असं गुरखा पलटण म्हणजे प्रचंड त्यांच्या शौर्याच्या कथा तुम्हाला असंख्य सांगता येतील, अशा सांगता येतील. तेव्हा असा हा त्याची ही कथा आहे, खरी खरी कथा आहे. जनरल डिसूझा म्हणून आपल्यामध्ये बँड्राला ते राहत असत. ते सगळ्यात वयाचे म्हणजे ओल्डेस्ट वॉरियर अशी त्यांची ओळख करून दिली जात असे. आणि ते आपल्या एका कार्यक्रमालाही आले होते, जेव्हा आपण अगदी पहिल्यांदा त्याला आपण नाव दिलं होतं डोमेल टू नदीमग नावाचा कार्यक्रम केला होता 165 विद्यार्थ्यांच्या साहाय्याने. तेव्हा ते आले होते आणि त्यावेळेला मी आमंत्रणाला बोलवायला गेलेली असताना त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, ही गोष्ट आहे 1962च्या लढाईची. 1962मध्ये चीननी भारतावर आक्रमण केलं. आत्ताचं आक्रमण हे काहीच नाही, प्रचंड आक्रमण होतं, पूर्ण तयारीनिशी केलेलं होतं. आणि आपल्याकडे मात्र आपली तयारीच नव्हती, कारण आपण हिंदी चीनी भाई म्हणत होतो. आपल्या एकामागोमाग एक चौक्या पडत होत्या. आपली काही लोक सगळी म्हणजे तिथली पुरीच्या पुरी सैतान सिंह असतील किंवा आणखीन कोणी असेल, आपण पुढे पाठी कधी त्यांच्या गोष्टी बघूया, जरूर बघूया. त्यांच्यात अख्खीच्या अख्खी 30 ते 30, 40 सगळीच माणसं तिथे शहीद झाली, मारली गेली. काहींना पळत यावं लागलं, आपली ठाणी सोडावी लागली. आणि पळत येताना सुद्धा सोपं नव्हतं ना, सगळ्या डोंगराळ भागातून. ते हिमालयाच्या कुशीमध्ये सगळी घडलेली लढाई आहे. तेव्हा अशाच एका ठाण्याची आहे हे जे किबूत. आता हे किबूत आलं कुठे, तर अरुणाचल प्रदेशमध्ये, म्हणजे सर्वात भारताचा जो पूर्वेकडचा भाग आहे तिथे हे किबूत येतं. हा जो किबूत जिल्हा आहे या ठिकाणी एक तिबेटमध्ये उगम पावणारी नदी आहे, लोहित नावाची नदी. ती ह्या किबूतमध्ये भारतामध्ये उगम पावते, थोडीशी वाहते आणि मग ब्रह्मपुत्रेला मिळते. हा जो सगळा भाग आहे हा उंचच्या उंच डोंगर आहेत, हिरवागार आहे आणि मोठीच्या मोठे वृक्ष, घनदाट जंगल, इतकं घनदाट जंगल की एखादा अपरिचित माणूस जर जंगलामध्ये शिरला तर तो नक्कीच वाट त्याची चुकेल. अर्थातच ही जी लढाई झाली होती ऑक्टोबरच्या सुमारास झाली होती, म्हणजे प्रचंड थंडी त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी आत्ता जर तुम्ही गेलात तर भरपूर झरे असे डोंगरावरून खालती धबधब्यासारखे कोसळत असतात. नजर टाकाल तिकडे हिरव्या रंगाच्या शेड्स दिसतात. असंख्य औषधी वनस्पती त्या भागामध्ये आहे असा हा भाग. तर हा जो एक आपला हिरो आहे त्याचं नाव आपण बच्ची सिंग, याची एक नेमणूक तिथे झालेली होती. हा कुमाऊ पलटणीचा होता आणि 2 चौक्या होत्या. एक चौकी होती आणि दुसरी चौकी होती. त्या लोकांना माहितीच नव्हतं की आत्ता आपण इथे आहोत, पण पुढच्या क्षणी काय होणार आहे, चीन कधी येईल, कारण प्रचंड वेगाने आपल्याला माघार घ्यावी लागत होती. तर असंच तिथे जी आपली ठाणी होती, आपल्या सैनिकांकडे धड बूट नव्हते, त्यांचं खाण्यापिण्याचं ज्याला फोर्स म्हणतात, तो सप्लाय फोर्स आपला व्यवस्थित नव्हता. त्यांच्याकडे जे काही लढण्यासाठी जी शस्त्रसामग्री लागते ती पुरेशी नव्हती. अगदी हेल्पलेस अशा प्रकारचे आपले सैनिक लढत होते. त्यांच्याकडची सामुग्री ही दुसऱ्या महायुद्धात वापरलेली जुनी पुराणी होती. आणि अशाच एका चौकीवरचा छोटा रेडिओ सेट खराब झाला तर कम्युनिकेशन कसं करायचं, मागची चौकी पुढची चौकी, कसं काय कुठे चाललं आहे हे कळणार कसं. म्हणून तिथला जो अधिकारी असतो तो सांगतो की कोणीतरी जायचं आहे आणि संध्याकाळ पडायला सुरुवात झाली की धावत जायचं आहे. बघा, धावायचं आहे, तिथे वेगाने धावायचं आहे. आपल्याला तर जमणारच नाही धावायला, कारण तिथे श्वास आपला फुलतो. पण त्या एका चौकीवरून जायचं आणि समोर जी दुसरी एक डोंगराच्या माथ्यावर चौकी असते तिथे जायचं, तिथे तो निरोप द्यायचा आणि त्या अधिकाऱ्याचा निरोप घेऊन परत यायचं, हे काम करायचं असतं. आता त्या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे दुसरी कोणती नव्हे तर हा कुमाऊचा हा जो बच्ची सिंग आहे याची निवड करतात. हा बच्ची सिंग छोटासा असतो, 16-17 वर्षाचा, नुकताच आर्मीमध्ये जॉईन झालेला. आणि तिकडची सगळी लोकं ही स्वातंत्र्यप्रिय असतात, एकदम ज्याला आपण फ्री बर्ड म्हणतात ना, असं त्यांना राहायला तिथे आवडतं. त्यांना कोणाची बंधनं नको असतात आणि देशावर मात्र भरपूर प्रेम करतात, कारण शत्रूचा लढा किंवा शत्रूचा मारा त्यांनी जास्ती सहन केलेला असतो ना. तर ह्या बच्ची सिंगला ते अधिकारी असतात, ते सांगतात की तू जायचं आहेस आणि तिथे निरोप घेऊन यायचं आहे, सकाळी जायचं, संध्याकाळी निघायचं आणि सकाळच्या परत यायचं.
हा बच्ची सिंग आनंदाने तयार होतो, त्यांनी जे काही दिलं असेल ते घेतो, निघतो, गात गात गाणी शिड वाजवत वाजवत धावत 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 जातो. तिथे निरोप देतो. सुदैवाने त्याला भीती वाटत असते की मी तिथे पोचतोय, पण मी पोचेपर्यंत ते ठाणं पडलं तर नसेल ना. पण त्या सगळ्या भीतीला मागे सारत सारत तो तिथे जातो. तिथला निरोप एक्सचेंज काय करायचं असतं ते करतो आणि परत तेवढ्याच वेगाने यायला लागतो. याला आनंद होतो की माझं मी काम पूर्ण केलं. आणि परत येता येता जेव्हा तो जवळ येतो तेव्हा त्याला जाणवतं की अरे मी जिथून निघालो ना तिथे काहीतरी माणसांचा वावर दिसतोय. त्या आपापल्या चौक्या ज्या होत्या ना त्या छोट्या छोट्या होत्या, खूप मोठ्या नव्हत्या. 25 ते 30 एवढे सैनिक होते. त्याला आता असं जाणवतं की तिथे संख्या जास्ती आणि शेकोटी पेटलेली आहे. त्याच्या मनात एक क्षणभर शंका येते की बापरे, आपण त्या चौकीची आपल्याला शंका येत होती की ती चौकी गेली तर नाही आहे ना आपल्या हातातून, तर प्रत्यक्ष इथे काही झालं आहे की काय, असं म्हणता म्हणता तो बराच जवळ येतो. एवढ्यात वर त्या पर्वत माथ्यावर तिथल्या लोकांचं लक्ष ह्याच्याकडे जातं आणि खरोखरीच याची शंका खरी असते. ज्या चौकीवरून हा रात्री निघालेला असतो, रातोरात ती चौकी चिनी सैनिकांनी ताब्यात घेतलेली असते. तिथल्या सैनिकांना काही बंदी झालेले असतात, काही मारले गेलेले असतात आणि हा बघितल्याबरोबर लगेचच कोणीतरी एक त्याच्या नजरेच्या टप्प्यात आल्याबरोबर तो गोळी चालवतो. ह्याच्या बच्ची सिंगच्या पायाला गोळी लागते. हा जोरात धावायला लागतो, मात्र गोळ्या ह्याचा पाठलाग करायला लागतात. हा पुढे गोळ्यापाठी. त्याच्या लक्षात येतं की फार वेळ आपण जाऊ शकणार नाही आहे आणि मागच्या टेकडीवर तर पोचूच शकणार नाही आहे दुसऱ्या मदतीपर्यंत. आता काय करायचं. जेव्हा त्याला असं वाटतं की आता आपल्याला पळणं अशक्य आहे, गोळ्यांचाही मारा थांबत नाही आहे, माझ्या पायाला लागलेली गोळी, हाताला लागलेली गोळी, मला असह्य वेदना तर होतातच आहेत, रक्त जात आहे आणि आता मी कोणत्याही क्षणी भोवळ येऊन पडेल आणि मग असं झालं तर मग चीनी मला पकडतील आणि प्रिझनर ऑफ वॉर POW मला केलं जाईल आणि ही देशासाठी पण नामुष्की आहे आणि माझ्यासाठी पण नामुष्की आहे. पण तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे, आपण चित्रपटामध्ये शिवाजी किंवा संभाजीचे मालिका त्याच्यामध्येही बघितलं ना, त्याची बायको आई त्याला टिळा लावते आणि सांगते की पाठ दाखवून येऊ नको, हरून येऊ नकोस, तू एक वेळ शहीद झालास तरी चालेल, त्या तुझ्या बॉडीचं मी स्वागत करेन, पण पाठ दाखवत येऊ नको. त्याला हे सगळं आठवतं आणि तो म्हणतो अरे मी तर जंगलाचा राजा आहे, कुमाऊ म्हणजे जंगलाचा तो स्वतःचा राजा, मी तर बराही बंदी होणार नाही आणि देशाला आणि माझ्या आईला आणि माझ्या मातृभूमीला मला जराही कलंक लागता कामा नये, असं तो म्हणतो. आणि शेवटी जेव्हा त्याला अशक्य वाटतं तेव्हा तो एका दरीच्या टोकावर उभा राहतो, 2 हात असे वर करतो, आकाशातल्या देवाचे आणि आभार मानतो, आईवडिलांचं स्मरण करतो, आपल्या पलटणीला सांगतो की माझं काम मी केलं पण तुमच्यापर्यंत परत येऊ शकलो नाही, मला माफ करा, मातृभूमीला नमन करतो आणि अर्थातच स्वतःचा देह लंग म्हणजे ही हिमसेल्फ त्या दरीमध्ये लोटून देतो. अर्थात त्या एवढ्या मोठ्या खोल दरीमध्ये पडून त्याचं काय झालं असेल हे सांगायची वेगळी गरज नाही आहे, परंतु शत्रूचा हातात पडणं आणि प्रिझनर ऑफ वॉर होण्यापेक्षा तो त्याचं स्वातंत्र्य जपतो असा बच्ची सिंग. आपण जसं नेहमी म्हणतो की लढाईत खरोखरी किती जणं काय करतात आपल्याला खरंच पत्ता लागत नाही, कारण प्रत्येक चौकीची लढाई वेगळी असते, प्रत्येक सैनिकाची लढाई वेगळी असते. आणि परत आपण एवढंच फक्त लक्षात ठेवूया की तो सैनिक पहिल्या कवितेतला जसं म्हणतो तसं तो तर इथला नाही आहे, तरी तो म्हणतो की ये मिट्टी केली आहे. तसं आपण प्रत्येकाने जर ठरवलं ना तर काहीच कठीण नसतं. दुर्दैव फक्त एवढंच असतं की आपण नाही असं ठरवत. आपण प्रत्यक्ष लढाईत जाऊ की नाही हा तर भागच वेगळा, पण जिथे राहतो ते तरी प्रामाणिकपणे 100% मातृभूमीशी प्रामाणिक राहून काम करण्याचं आपण ठरवलं तरी खूप होईल. बच्ची सिंगसारखे असंख्य बच्ची सिंग आपल्या मातृभूमीसाठी शहीद झालेले आहेत. त्या सगळ्यांना आपण नमन करूया. आत्ता जे काही चीनला चाललेलं आहे काय होईल आपल्यालाही माहिती नाही, पण आपण प्रार्थना करूया की जीत ही भारताचीच होईल, आमचीच होईल. आणि आज थांबूया, पुढच्या वेळेला भेटूया वेगळ्या गोष्टीसह.